नमस्कार, मी तुषार ओवाळ. सामनाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. काही दिवसांपूर्वी उद्योजक रतन टाटा यांचं निधन झालं. टाटा हे पारसी होते आणि पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची पद्धत अशी असते की त्यांचा मृतदेह गिधाडांना खाऊ घालतात आणि त्यांच्याकडे एक ते स्थान असतं, ते म्हणजे सायलन्स ऑफ टॉवर. पण आता गिधाडच उरली नाहीये भारतात, त्याच्यामुळे पारसी लोकांनी आपल्या अंत्यसंस्काराची पद्धतच बदलली. आता गिधाड हे का नष्ट होत चालली आहेत, त्यांचं संरक्षण, त्यांचं पर्यावरण सृष्टीमध्ये काय महत्व असतं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्रेम सागर मेस्त्री. प्रेम सागर मेस्त्री यांची ओळख अशी की ते मानद मानद वन्यजीव संरक्षक आहेत आणि रायगडमध्ये ते सध्या काम करतायत. मेस्त्री सर, तुमचं खूप खूप स्वागत सामनाच्या या कार्यक्रमात. नमस्कार. सर थँक्यू. नमस्कार. सर, काही दिवसांपूर्वी सामनात तुमचा लेख आला होता आणि मला सुचलं की तुमच्याशी बोललं पाहिजे. आणि सर्वसामान्यांच्या मनात पण तो प्रश्न आहे, गिधाडं नेमकी गेली कुठं. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की गिधाड जे आहे, जेव्हा जेव्हा मी त्यांच्याबद्दल वाचलं, ऐकलंय मराठी साहित्यात किंवा कधी त्यांच्याबद्दल निगेटिव्ह ऐकलंय. फक्त मी रामायणमध्येच गिधाडांबद्दल चांगलं ऐकलंय, जेव्हा जटायू होतात, सीता मातेला जेव्हा रावण पळवून नेत होता आणि तेव्हा त्याचे बरोबर. पंख छाटले आणि तो मेला. एकच उदाहरण आहे मला वाटतं तेव्हा गिधाडांबद्दल चांगलं म्हटलं. पण बरोबर. मराठी साहित्यात गिधाडं वाईट आहेत, ही गिधाडं आली असं उदाहरण पण देतात. गिधाडांचं पर्यावरण सृष्टीत महत्व काय हे मला आधी जाणून घ्यायचं. गिधाड अतिशय मोठा असा पहिले म्हणजे तो पक्षी आहे. हम्म. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि एकंदरीतच सगळ्या राहणीमानामध्ये आपला हम्म. शेतीप्रधान देश आहे. हा. आणि यामुळे प्रत्येक गावामध्ये किमान 200-500 तरी गुरांची संख्या पूर्वी असायची, दीड दीड हम्म. हजारात असायची. हम्म. अगदी लोकांची 60 जरी वस्ती असली हा. तरी तिथे गुरांची संख्या, कारण आपल्याकडे मशीन्स नव्हत्या, या आता 20 वर्षात 25 वर्षात आल्या ट्रॅक्टर्स वगैरे. हा. मग इव्हन कारण आपल्याकडे कडे कपाऱ्यात आपण सह्याद्रीच्या राहतो, त्यामुळे हम्म. आपल्याकडे गुरांशिवाय कड्यामध्ये दुसरं वाहन जात नाही. आणि मग हम्म. ह्या गुरांनाच त्या शेती करता न्यावं लागतं. आणि मग हम्म. ही सगळी गुरं जी आहेत किंवा लाईव्ह स्टॉक आहे आपला, हा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि हम्म. मग तो पूर्वी मेल्यानंतर त्यातलं चामडं काढलं जायचं आणि ते चामडं एक्सपोज करून मग चर्मकार समाजातली लोक जी आहेत ती त्याच्या शोभेच्या वस्तू, चप्पल वगैरे बनवण्यासाठी ते नेत असत. असा हम्म. ही प्रोसेस आपल्या कल्चरचा भाग होती. हम्म. आणि त्याच्यानंतर मग ते जे आहे ते गिधाडं सगळी खायची, जो मांस असायचं असायचं ते. आणि त्यामुळे ते स्वच्छता दूत अशा पद्धतीनं पूर्वापार आपल्याकडे प्रसिद्धीच आहेत की ते स्वच्छता करायची. आणि हा. मग त्याच्यामुळे पर्यावरण अतिशय स्वच्छ राहायचं. म्हणजे हम्म. जंगलामध्ये एखादं हे मारलं तरसानी किंवा वाघाने एखादी शिकार केली प्राण्याची, किंवा कुठल्या तरी प्राण्याने कुठल्या तरी प्राण्याला मारलं, हम्म. नैसर्गिक मृत्यू झाला, तर नैसर्गिक त्या मृत्यू झाला. जंगलामध्ये जे काही श्वापदं किंवा हरण वगैरे मेलेलं आहे ते हम्म. आपल्याला काही माहिती नसायचं. आणि तिथे मग त्याची विल्हेवाट कोण लावणार, तरी गिधाड जाऊन ती शोधायची आणि ती लावायची. अशा पद्धतीने स्वच्छताचं महत्वाचं काम जे आहे ते गिधाडांकडून होत होतं. म्हणजे स्वच्छता म्हणजे नुसतं आपण झाडू मारतो आणि कचरा कचरवडीत टाकतो ही स्वच्छता नव्हे. हम्म. तर स्वच्छता ही अशी आहे की जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो डिकम्पोज होतो, हम्म. त्याचं पूर्णपणे विघटन होतं. आणि ते हम्म. विघटन करणारे जे बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, हम्म. याच्यामध्ये घातक असे व्हायरस, ज्याला विषाणू असे म्हणतो आपण, की जे हम्म. आता नुकताच कोरोना येऊन गेला आपल्याकडे. हम्म. आणि कोरोनाने आपल्याला ह्या देवीचा रोग असेल पूर्वी, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी त्याच्याबद्दल भरपूर काही लिहिलंय. कलकत्त्यामध्ये जे वेगवेगळे एपिडेमिक्स आले त्यावेळेचे आणि सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही, आणि अनेक लाखो लोक त्यावेळी मेले गेले. आणि अशा पद्धतीचं जे एपिडेमिक्स आहे, जे आता आपल्याला कोरोनाच्या माध्यमातून माहिती पडतंय आणि हम्म. त्याचं भयानक रूप आपण जगात बघितलं, तर हे व्हायरस हे डेड आणि डेके ऑर्गॅनिक मॅटरवर निर्माण होतात. ते बर. कुठेतरी ते चायनामध्ये, कुठेतरी कत्तलीमध्ये त्या रक्तावर ते डेव्हलप झाले ते. आणि तिथून मग तो सगळा आपल्या आत्तापर्यंतच्या भागामध्ये पसरला. संपूर्ण आणि जगाला. कोरोनाने आपलं भयानक नुकसान केलं. म्हणजे हम्म. फिजिकल तर नुकसान केलंच, मनुष्याने झालीच, ती फार फार तर भरून काढता येते. पण त्याच्याही पलीकडे आपलं सगळ्यात महत्वाचं नुकसान आहे ते इंटलेक्च्युअल, म्हणजे हम्म. शिक्षणाचं. आपल्या सगळ्या शिक्षण संस्था बंद होत्या. सर हम्म. गोइंग टू मॅड, म्हणजे मुलं सायको झाली, किंवा प्रचंड फॅमिलीज डिस्टर्ब झाल्या. आणि हे हा. सगळ्या पद्धतीने हा समाज शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे हम्म. शाळा बंद असणं, किंवा सामाजिक कोणती उलाढाल आपली इंटरॅक्ट ऍक्शन जे आहे, की तुम्ही माझा भाग, आता आपण बोलतोय, कारण हम्म. आपण एकमेकांशी संवाद साधतोय, हा सामाजिक संबंधच तिथे पूर्णपणे तुटून गेला. तुटला कारण आपण कोरोनामुळे. काहीतरी वेगळ्या पद्धतीने वावरलं. बरं, एक दिवस नाही, हा जवळपास पावणे 2 वर्ष आपण दोन हा भाग वर्ष भोगला. आणि त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी आली, ज्याच्यामध्ये हम्म. आपली विमानं बंद होती, हम्म. दळणवळणाची साधनं बंद होती. म्हणजे हम्म. गाडी नुसती एसटी बंद असणे हा भाग वेगळा आहे, पण बंद झाल्यानंतर त्याचे रिपेअर मेंटेनन्स करणं, कारण ते धूळ जे आहे त्याचं जे नुकसान आहे ते अजून वेगळं आहे. ते काही हम्म. कोटीत गेलेलं आहे.
विमानाच्या कंपन्या बंद पडल्या. जवळपास हा, 16 कंपन्या विमानाच्या चांगल्या ज्या स्थितीत होत्या त्या बंद पडल्या. आपली इकॉनॉमी त्याच्यामुळे देवाणघेवाण, व्यापार जो आहे आंतरराष्ट्रीय, याच्यावर परिणाम झाला आणि तो केवळ एका व्हायरसने झाला. व्हायरसने आणि झाला. तो व्हायरस ह्या मृत जनावरांवर निर्माण होतो, की जो रोखण्याचं काम ही केवळ गिधाडं करतात. झाडं पूर्वी करतात. 2-2, 4-4 हजार गिधाड असायची हा. तालुका लेवलला. त्यामुळे कुठेही गुरमलं तरी अक्षरशः 20 एक मिनिटामध्ये ते सगळं फस्त करायचे आणि हम्म. केवळ उरायची ते हाडं. म्हणजे हम्म. आम्हाला आठवतंय की आमच्या महाडच्या भागामध्ये हाडांचा सापळा उरला की मग ती क्रिकेट बिकेट कुठेतरी खेळायला मी गेलो किंवा त्या डांग्यांनी मी खेळ खेळायचो, तर ते खेळताना त्या ग्राउंडवर गेल्यानंतर तिथे ती कवट्या पडलेल्या असायच्या आणि ते अच्छा. कवट्या मी डोक्यावर घ्यायचो आणि असे छान हे करायचो. ते इतक्या त्या स्टराईल व्हायच्या. सो स्टराईल हा शब्द खूप महत्वाचा आहे, की जो हम्म. केवळ आणि केवळ गिधाड आहेत आपल्याकडे, तरस आहेत, वेगवेगळ्या हम्म. प्रकारच्या कॅट्स आहेत, स्कॅव्हेंजिंग करणारा जो काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमुळे हे वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम होत हम्म. होतं, की जे आज होत नाहीये. गिधाडं काढून टाकले गेलेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या रोगराईला प्रचंड सामोरं जातोय. मला समजलं. आठवत नाही की पूर्वी तापासाठी आणि सर्दीसाठी अगदी इयत्ता 12वी पर्यंत मला आठवतंय की मी जेव्हा जेव्हा आजारी पडलो तेव्हा आधी साधी गावठी औषधं, खोकला तर कोरफडाचं आम्ही हे प्यायचो. मला ज्यूस. आजोबा ते आणायचे. आमच्याकडे इतके काही दवाखाने नव्हते. काढा आणि तर ज्यूस. अशा पद्धतीने वातावरण स्वच्छ होतं. हम्म. म्हणजे जखम झाली तर आपण ती सहज मामरुटीचा पाला लावला की ती बरी व्हायची. आता ते हम्म. केवढं तरी सेफ्टिक होतं कारण बॅक्टेरिया, व्हायरस बॅक्टेरियाज वातावरणात वाढलेत प्रचंड आणि घाणीमुळे पसरले. सो वी आर लिव्हिंग इन इन्फेक्टेड अँड मोस्ट प्रोन यू मे से एन्व्हायरमेंट विच सपोज टू बी क्लिअर फ्रॉम these vultures वल्चर. which are scavengers of सपोज this टू बी वेलचर environment. स्कॅव्हेंजर्स. बरोबर. Yes, yes. माझा पुढचा प्रश्न आहे की नेमकं म्हणजे मी मला तर आठवत पण नाही मी गिधाडं कधी बघितली आहेत. ही गिधाडं हम्म. नष्ट होणे आणि एकेकाळी मुंबईत वगैरे सुद्धा गिधाडं होती. ही गिधाडं नष्ट हो, होण्याची हो. नेमकी कारणं काय? आपण तर बघितलं मागाशी तुम्ही उल्लेख केला पारशी समाजाचा. तर पारशी समाजाला दुर्दैवाने 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी निर्णय घ्यावा लागला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली होती की त्याने आयदर बिरुड करावं किंवा हिंदूंप्रमाणे काही प्रोसेस कराव्यात आणि हम्म. त्यांनी ते आता एक्सेप्ट केलं. पण हो. मी तिबेटच्या साईडला किंवा इकडे हिमाचलमध्ये जातो, तिथे आजही मॉन्क्स जे आहेत ते खास करून आपल्या लडाखच्या रिजनमध्ये आपला समाजातून कोणी धर्मगुरू गेला तर त्याचा शव ते बाहेर ठेवतात हा. आणि लॅमरगिर व्हल्चर, बाकीचे हिमालयन गिफन व्हल्चर्स ते तुकडे ज्यावेळी करतात त्यांच्या विधीमध्ये, तर मी हे स्वतः प्रत्यक्ष बघितलंय. म्हणजे आय वॉज अ ट्रॅव्हल इन 1993 टू डलहौसी. त्या हम्म. डलहौसीच्या मोस्ट रिमोट पार्टमध्ये मी गेलो होतो. हम्म. इव्हन मी भरमोरच्या साईडला कुक्ती म्हणून एक भाग आहे, तिथे हम्म. वरती एक लामांची वस्ती आहे. त्या हम्म. वस्तीच्या इथे पण गेलो होतो की जे त्यावेळी मिक्स होत नव्हते आपल्याकडे. त्या अच्छा. प्युअर फॉर्म मध्ये ते असायचे आणि धर्मप्रचारक म्हणून बाहेर पडायचे. हा. तर त्यांचं देखील गेल्यानंतर ते शव टाकतात आणि शव टाकताना अतिशय आदराने ते ठेवलं जातं, त्याचे ते तुकडे करतात आणि ते तुकडे मागं गिधाडं बसलेलीच असतात. ती वाटच बघत असतात की कधी हे बाहेर पडतात आणि आम्ही ते खातोय तस म्हणून. बसता सो अशा पद्धतीने मग ते हे देवदूत मानायचे आणि देवदूतांनी या आत्म्याचं परफेक्ट विघटन केलंय आणि तो आता मुक्तीकडे गेलाय, अशी ती हे होती. आणि मग अशा पद्धतीने मला आठवतंय की इन 1984 इट वॉज लास्ट नोटेड पॉप्युलेशन ऑफ वर्चर्स इन मुंबई. मुंबईमध्ये फोर्टच्या इथे ती गिधाडं यायची आणि हम्म. याचं जर उदाहरण गेलं आत्ताच्या काळामध्ये ते 1000 मध्ये यायचे. म्हणजे नुसतेच आपले स्थानिक गिधाडं नव्हती त्याच्यामध्ये. म्हणजे जी पांढऱ्या पाठीची गिधाडं आहेत जी हम्म. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये आपलं घरटं करायची, कर्नाळ्यामध्ये आपलं घरटं करायची, अच्छा. आपल्या माथेरानच्या इथे घरटं करायची व्हॅलीजमध्ये. आणि जी बाहेरून यायची आपल्याकडे राजस्थान, गुजरात आपल्या बॉर्डर हम्म. मधून, त्या देखील आपल्याकडे विंटरिंगला ज्यावेळी यायचे, इव्हन युरोपियन व्हल्चर्स यायचे, ते हा. मुंबईत पहिले दाखल व्हायचे आणि मुंबईतून मग ते पसरायचे. आणि अच्छा. अशा पद्धतीने मुंबईची जी सायलेंट आपण ज्याला हे म्हणतो की पार्शांचं जे दहन करायचं किंवा जे प्रेताची विल्हेवाट लावायची जागा असते, त्या जागेमध्ये ही व्हल्चर्स आजही येतात. त्याचं उदाहरण म्हणजे गेल्या 2 आठवड्याच्या मागे जर बघितलं तर आपल्याकडे युरेशियन ग्रिफन व्हल्चर हे रेग्युलर त्याच्या पारंपरिक मायग्रेशनने एकटं झालं होतं. आणि हम्म. ते नेहरू काहीतरी द्वीप आहे, आयलंड आहे छोटस तिथे आपल्या फोर्टच्या इथे. त्या आयलंडवर त्या विजेच्या ह्याला ढगाच्या याच्यामुळे ते धडकलं आणि त्या काचेवर धडकल्यामुळे ते खाली पडलं आणि मग ते आपण रेस्क्यू केलं. सो अशा हम्म. पद्धतीने गिधाडांची जी येणारी आपल्याकडे जी परंपरा आहे तर परदेशातून माझा आहे, प्रश्न पुन्हा तो स्थानिक नष्ट आहे, होण्याची कारण ते नष्ट होण्याची आजपर्यंत कारण. आहे. हा, आता आपण नष्ट होण्याकडे वळूया. की पहिली गोष्ट म्हणजे डायक्लोफेनॅक. हम्म. डायक्लोफेनॅक हे औषध जे गुरांना आपण वापरतो हम्म. त्या ते पेनकिलर म्हणून वापरलं जातं आणि जनरली आपल्याकडे एकच औषध गुरांच्या कुठल्याही उपचारामध्ये बऱ्यापैकी वापरलं गेलं प्रचंड प्रमाणात. हम्म. तर ते वापरावं म्हणून गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज काढल्या. हम्म. स्थानिक वेटरनरी डॉक्टर आहेत,
त्यांना त्यांनी प्रोग्राम्स घेऊन कंपल्सरी ती औषधं संपवायला पण शिबिरं घ्यायला सांगितली. तर अशा पद्धतीने डायक्लोफेनाक विदिन 5 to 10 इयर्स स्पॅन पटकन गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे तळागाळात पोहोचलं. हम्म. पोहोचल्यानंतर आता ते सेंट्रल प्लेसमधून रिमोट एरियात गेलं पाहिजे, जे हम्म. आपल्याकडे तेव्हा जात नव्हतं. हम्म. डेड स्टॉक म्हणून फेकून दिलं जायचं किंवा न वापरात घ्यायचं. पण हे जे डायक्लोफेनाक आहे, हे डायक्लोफेनाक त्या गुरांच्या मांसामध्ये राहतं आणि ते खाल्ल्यामुळे त्यांना गट म्हणजे इथे जो मिडगट ऐनगट आहे आपला, त्या अन्ननलिकेची ते त्यांना सूज येते आणि किडनी आहे ती फेल होते. त्यामुळे त्याचं ओके. फिल्ट्रेशन होत नाही. आपल्याला जसं किडनी फेल झाल्यानंतर पोट टर्र फुगतं हा. आणि सूज येते आणि मग आपण मरतो किंवा काही अपघात होतात. अशा पद्धतीने गिधाड टपाटप खाली पडायला लागली आणि ती मेली. ही एक बाब झाली, हम्म. जी साधारण आपण बघितलं राजस्थान, गुजरात, दिल्ली, पाकिस्तान, बाल्टिस्तान इथे RSPB रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स ही हम्म. इंग्लंडची संस्था आहे. हम्म. RSPB त्यांनी त्याचा शोध लावला, त्यांनी सर्व्हे केले आणि त्यांना हे कळलं की का गिधाडं मरतायत, आपण सर्वेक्षण करू. अँड देन लेटर ऑन इट वॉज मीन्स स्टडीड बाय ऑर व्हॉलंटियर बाय विभू प्रकाश, की जे आत्ताचे आपले शास्त्रज्ञ आहेत आणि BNHS चे हेड होते आणि आपल्याकडे ते अथॉरिटी म्हणून बघितलं जातं. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि पहिल्यांदा भारतीय गिधाडावर त्यांनी लिहिलं आणि अशा तर. पद्धतीने हा एक भाग झाला. पण हम्म. आपल्या कोकणामध्ये ही प्रॅक्टिस करणं खूप दुर्मिळ होतं. म्हणजे मी रायगडात राहतो, हम्म. माझ्या बघण्यामध्ये खोपोलीपासून ते अगदी रत्नागिरीपर्यंतचा भाग हा अनेक वेळा मी 94, 96, 92 या सालामध्ये पालथा घातलाय, अनेक ठिकाणी गेलेलो आहे. पण तिथे काय व्हायचं, गुरं मरायची किंवा आजारी पडायची, तर गावातून लोकांना महाडमध्ये आणा, तर हम्म. त्यासाठी ती 20 किलोमीटर आणायची, 15 किलोमीटर आणायची. हा त्रास त्यांना होत होता. तर एवढं हम्म. कोणी आपल्या कोकणात असं उठलं आणि आपलं गुर आणलं आणि महाडच्या तालुक्याचे जे वेटरनरी दवाखाना आहे तिथे नेलं, तर ते आपलं होतं. आणि दुसरी गोष्ट, शनिवार रविवारी डॉक्टर नसायचे. हम्म. ऑलरेडी डॉक्टर 6 6 महिने अपॉइंटच नसायचे, कधी कधी 2 2 वर्ष अपॉइंट नसायचे. म्हसळा, श्रीवर्धन आत्ताच्या गेल्या दशकात पण आपण बघितलं तर तुम्हाला डेटा मिळेल, 2 2 1 1 वर्ष किंवा 6 6 महिने डॉक्टर्स आपण नाही आहेत. अशा हम्म. पद्धतीने आपल्याकडे मात्र ही वेट प्रॅक्टिस तशी कमी होती. म्हणून कदाचित थोड्या पॉकेटमध्ये का होईना गिधाड जगामध्ये वाचले. 99.8% म्हणजे 0.2% ऑफ व्हल्चर्स हॅव बीन नोटेड विच आर स्ट्रगलिंग फॉर देअर लास्ट एक्झिस्टन्स, की त्यांचं शेवटचं एक्झिस्टन्स वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी एवढी नखाएवढी गिधाडी उरली. त्यातली पूर्णांक काही दोन कोकणात टक्के फक्त आता गिधाड उरलेत. उरलेत आणि त्याच्यामध्ये या 2 स्पेसीज आहेत ज्या खास करून आपल्या रायगड जिल्ह्यात कोकणात सापडतात, पांढऱ्या हम्म. पट्टीचं गिधाड आणि याचं लांब चोचीचं गिधाड. तर ही हम्म. आपल्याकडे संपण्याची कारणं जी होती, ती दिल्लीमध्ये ही गिधाडं भरपूर प्रमाणात मेली. एक एक चित्र आहे BNHS पब्लिक केलेलं, की 1.5 लाखाच्या वरती दिल्लीच्या डम्पिंग ग्राउंडवर गिधाडं बघितली गेली आहेत. 1.5 लाखाच्या वरती बोलतोय मी. एका दिवसात तुम्ही बघितलं तर अख्खा तो कचरापेटी गिधाडाने भरलेली असायची. पण आता त्या ठिकाणी गिधाड येत पण नाही. मग त्यांनी तिथे सर्व्हे चालू केले आणि म्हणून WHO यांच्या म्हणण्यानुसार, मेडिकल याच्यानुसार काय काय अजून चालू होतं की कचरापेटीनुसार, तर तिथे कुत्र्यांनी दंश करून रेबीजचं प्रमाण वाढलं आणि रेबीज, अँथ्रॅक्स सारख्या ज्या रोग आहेत यांनी शहरांना जखडलं. म्हणजे याच्यामध्ये हैदराबाद पण आलं, अगदी मोठी मोठी शहरं आली, म्हणजे ज्यात ते पुणे आहे किंवा अजून आपलं वरच्या भागामध्ये दिल्ली, खास करून दिल्लीमध्ये हा भरपूर प्रकार झाला आणि राजस्थानच्या अनेक भागामध्ये म्हणजे बिकानेर, जैसलमेर वगैरे आहेत त्या भागात आजही तिकडे मोठ्या कचरापेटी आहेत. तर इथे हा रोग पसरला म्हणून या गव्हर्नमेंटने असा फतवा काढला की सगळ्या भारतामध्ये, काही याचा अभ्यासाचा बेस नव्हता, सगळ्या भारतामध्ये काय करायचं, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत या सगळ्या गुरांना, अगदी तुमच्याकडे साधा उंदीर मिळाला तरी तो गवरावर न टाकता ते पुरून टाकायचा आहे. म्हणून पुरायचं. प्रत्येक गावाला जो गवरवाडा होता किंवा गवर टाकी होती, ढोर टाकी होती, जिथे ही ढोरं टाकली जायची, ती ढोर टाकी म्हणून जी होती ते तातडीनं शासनाने बंद केलं आणि त्यांना बक्षीस द्यायला सुरुवात केली लाखाचं. आणि शिवाय काही ग्रँट्स पण मंजूर केल्या. आणि हम्म. म्हणून गावकीने काय केलं, त्या ग्रँट्स येतात म्हणून कचरा पेटीमध्ये किंवा कचरा त्या ठिकाणी टाकणं बंद केलं. त्याच्यामध्ये अच्छा. मग तुमचे शिक्षणाचे गट विकास अधिकारी आले, ग्राम विकास हम्म. अधिकारी आले, यांनी वेळोवेळी कॅनव्हासिंग केलं आणि हे कॅनव्हासिंगमुळे काय झालं, ही जी गुरं मेलेली आहेत ना, ही पुरली गेली. आपल्याकडे ती डायक्लोफेनेकने इन्फेक्टेड नव्हती हम्म. आणि हम्म. ती पुरली गेल्यामुळे काय झालं, गिधाडांना इन्फेक्टेड का होईना पण अन्न पुरी मिळायचं. अच्छा. आता काय झालं, अन्न मिळतच नाही झालं, ते पुरायला तुम्ही सुरुवात केली. काही जणांना नाही पुरता आलं, त्यांनी नदीत फेकलं. मग गिधाडं काय नदीत उतरणार आहेत? मग अशा पद्धतीने काय झालं, ही सगळी अन्नाचा जो त्यांना अन्न साखळी 15 नष्ट दिवसात केली किंवा आपण 20 मानवी हस्तक्षेपामुळे. हा, आणि त्यामुळे त्यांना अन्नच भेटायचं नाही, तर हम्म. उपासमारीमुळे आपल्याकडची गिधाड बऱ्यापैकी मिळली. तर ही आपल्या कोकणातल्या गिधाडांपैकी किंवा रिमोट मधल्या गिधाडांपैकीची ही
गोष्ट आहे. सो दोन मुद्दे आहेत, एक म्हणजे डायक्लोफेनॅक आणि एक म्हणजे अन्नपूर्णे. अण्णाभाऊ. न अभ्यास करता की ते हम्म. खरं डायक्लोफेनॅक झालंय का नाही, असं न अभ्यास करता अन्नपूर्णा सुरू झालं. माझा पुढचा प्रश्न आहे, मी आतापर्यंत काही जे हम्म. सरकारकडनं जे प्रयत्न आहे, सेव्ह टायगर हा. असे वगैरे मी प्रकल्प ऐकले, पण मी गिधाडा वाचवा, सेव्ह वल्चर असं कधी ऐकलं नाहीये. सरकारी दरबाराकडून गिधाडा वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? आपल्याकडे 2006 ते 2009 मध्ये हम्म. डायक्लोफेनॅकच्या सगळ्या भारतामधल्या कंपन्या बंद केल्या गेल्या. हा. हे पहिला मुद्दा झाला. जसं हम्म. भारतात तसं हम्म. जगामध्ये सगळीकडे डायक्लोफेनॅकचं बंद झालं प्रोडक्शन. म्हणजे स्पेन असेल, युरोपियन प्रदेश असेल, पोर्तुगाल असेल, आफ्रिका असेल, जिथे जिथे हम्म. डायक्लोफेनॅकच्या इंडस्ट्रीज होत्या त्या सगळ्या सरकारनी आंतरराष्ट्रीय लेवलवर बंदी केली. हा. त्यासाठी एक करार आणि नेटवर्कचं फॉर्मेशन झालं, ज्याला आपण 2009 साली ते फॉर्म झालं. त्याला आपण म्हणतो ARRCN, एशियन रॅप्टर रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क. आणि या हम्म. नेटवर्कच्या माध्यमातून सगळ्या देशांना हे फर्मान शोधलं गेलं आणि त्याने ते कंपल्सरी करायचं होतं. भारताने पण ह्या इंडस्ट्री बंद केल्या, त्याला हम्म. कंपन्सेशन दिलं आणि त्या इंडस्ट्रीला नवीन प्रोडक्शन करण्यासाठी काही सुचवलं. 2 हम्म. वर्षामध्ये याचं संशोधन होऊन मेलॅक्सिकोन नावाचं नवीन औषध आलंय की जे आता आपण गुरांना वापरतो. हा पहिला मुद्दा झाला की गव्हर्नमेंटने काय केलं. त्याच्यानंतर दुसरा आहे, कॅनव्हसिंग करताना त्यांनी गिधाडं वाचवा, गिधाडांचे वल्चरचे झोन आहे ते सेव्ह करा, हा हम्म. काही मुद्दा केला नाही. हा हम्म. नंतरच्या 8 ते 10 वर्षाच्या टप्प्यात होतो. तातडीनं 2000 साधारण 8 ते 11च्या सुमारास विभू प्रकाश यांनी पिंजोर जे आहे आपलं हरियाणाचं, तिथे हम्म. पिंजऱ्यामध्ये गिधाडांना आणायची आणि त्यांना तिथे स्टराईल फूड मटेरियल द्यायचं आणि त्यांना तिथे त्यांचं प्रजोत्पादन करून त्यांची हम्म. पॉप्युलेशन मेंटेन करायची, सर्व्हाइव्ह करायची आणि ती मग वाढलीच तर पुढे निसर्गामध्ये सोडायची. हम्म. असा दुसरा प्रोग्राम गव्हर्नमेंटने लॉन्च केला अंडर विभू प्रकाश, हे आपले जे हम्म. शास्त्रज्ञ ते. आणि त्याच्यानंतर तिसरा भाग असा झाला की जिथे जिथे हे गिधाडांचे प्रोजेक्ट चालू होते हा. तिथे संस्थांनी जावं. मग कुठल्या संस्थेने जावं, तर अनेक स्थानिक संस्था होतात, त्याचा काही डेटा गव्हर्नमेंटने घेतला नाही. वेदर इट हम्म. वॉज अवेलेबल ऑर नॉट हा प्रश्न येत नाही, पण स्थानिक पातळीवर तो घ्यायला पाहिजे होता. हम्म. अनेक शहरांमध्ये, इव्हन मुंबईमध्ये पण आपल्या किमान काढलं तर 100-125 निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत. हम्म. यांच्यापर्यंत तो 2016 पर्यंत पोहोचलाच नाही. हम्म. मग ती अथॉरिटी कुणाला दिली? BNHS, बॉम्बे नॅचरल सोसायटी. मग हम्म. त्यांनी काय करायचं की हे गिधाडं त्यांनी सांभाळायची किंवा गिधाडांचं काय जे काय उद्योग करायचे ते त्यांनी करावे. BNHSने तळागाळापर्यंत हे सगळं पोहोचवण्यामध्ये ते काही फारसे सक्षम झाले नाहीत. कारण हम्म. आमच्या महाडमध्ये पण ते काही पोहोचले नाहीत. आम्ही त्यांना अप्रोच झालो, पण त्यांच्याकडे जेव्हा फंड्स असतील नसतील, त्यांनी काही संवर्धनाच्या ज्या आमच्या चौकडी होत्या त्या काही विशेष त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही असं म्हणत होतो की आपल्याकडे गिधाडं नैसर्गिकरित्या आहेत, आम्ही खाद्य त्यांना टाकतो. हम्म. इथे वेगवेगळ्या माध्यमातून लोकल लेवल आम्ही परमिशन्स घेतल्यात, पोलिसांच्या घेतल्यात, MLAच्या घेतल्यात, की जे ग्राम स्वच्छतेच्या थोडेसे विरोधात नियम आहेत. पण आमचे कलेक्टर आहेत सूर्यवंशी, त्यांनी हम्म. आम्हाला महाड तालुका, माणगाव तालुका या 5-7 तालुक्यांमध्ये आमचे नियम शिथिल केले आणि त्यांनी सांगितलं तुमच्याकडे गिधाड आहेत. त्यांनाही गिधाड बघायचा खूप इंटरेस्ट होता. हा. अशा पद्धतीने आम्ही वरती कळवलं की आमच्याकडे गिधाड आहेत, तर आम्हाला फंड्स लागतात कसले, की कुठे गुरं मेली की ते ट्रान्सपोर्ट करायचे फंड्स लागतात, ते तुम्ही प्रोव्हाइड करा आणि इकडे आपण प्रोजेक्ट लॉन्च करू. आम्हाला हम्म. पिंजऱ्यामध्ये गिधाडं ठेवून ती मोठी करायची नाहीत. नाहीये. कारण ती जर तुम्ही 100 जरी वाढवलीत तर हॅबिटॅटचं काय? हा. हॅबिटॅट आपल्याकडे युद्धपातळीवर संपतोय. म्हणजे गिधाड आपण महाडमध्ये 100 वाढवली, घरटी बांधायला त्यांच्याकडे जागा नाही, ते का तुमच्या कौलावर घरटी बांधणार आहेत का स्लॅपवर घरटी बांधणार? जंगलात त्यांना उंच उंच झाडं लागतात दरीतली, त्यांचे काही प्रमाण ठरलेले आहे. हा अभ्यास BNHS किंवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून व्हायला पाहिजे होता, जो गेल्या 16 वर्षात झालाच नाही. भाऊ हम्म. काटरे आमचे गुरु आहेत चिपळूण मधले, सह्याद्री मित्र संस्था चालवतात. तर त्यांच्यामध्ये आम्ही आंजर्लेची गिधाडांची कॉलनी बघायला गेलो होतो आणि नंतर भाऊ बरोबर मी काम केलं आणि मग महाडचं जे सेक्शन आहे त्या हम्म. सेक्शनमध्ये हा गिधाडांचा प्रोजेक्ट आम्ही चालू केला. हा. 1997 साली मी पक्षी संमेलन घेतलं होतं, तेव्हा गिधाडांचा प्रॉब्लेम नव्हता. 94 साली आम्ही अनेक गिधाडांच्या कॉलन्या रायगडमध्ये, रायगडच्या पलीकडे टकमुक टोकाला, हम्म. त्याच्याकडचा जो लिंगाळा माचीचा किल्ला आहे तिथे, राजमाची आपल्या तोरणाच्या किंवा याच्या गडावरच्या, या सगळीकडे इव्हन सिंहगडमध्ये पण कडेकापारीमध्ये त्या ही गिधाडं घरटी करायची. आणि ती हम्म. आम्ही जेव्हा पक्षीमित्र संमेलन घेतलं तेव्हा विशेष रॅप्टरचा अभ्यास करणारा ग्रुप होता. डॉक्टर सतीश पांडे पुण्याचे होते, बिडवे डॉक्टर होते, गाडगीळ म्हणून होते. हे सगळे जण ज्यावेळी आमच्याकडे आले, म्हणजे आपले मिलिंद वाटवे होते, जे आयसरचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि गरवारे कॉलेजचे प्राचार्य राहिलेले आहेत, त्यांची ही पुस्तकं आहेत चांगली संशोधनाची. तर अशी सगळी मंडळी आमच्याकडे आली, त्यांना मी गिधाड दाखवायला नेलं होतं त्यावेळी आणि दाखवली येतो जे. त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता, इट वॉज म्हणजे अगदी हे 94-96 पर्यंत चांगलं चाललं होतं. पण नंतर या 5 वर्षामध्ये खाणं
न भेटल्यामुळे ही गिधाडं झापकन संपली. सो अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनी ह्या स्थानिक संस्थांना, आजही आमच्या संस्थांना तेवढं काही गव्हर्नमेंटचं म्हणजे येतच नाही काही फंडिंग. बरं. इव्हन आम्ही जनरेट करतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही कामं करत असतो. सो वन विभागाकडे त्याचं व्यवस्थित पॅरामीटर्स दिले पाहिजेत आणि संस्थांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून ते त्यांच्याद्वारे जर व्यवस्थित सर्वेक्षण केलं त्या हम्म. त्या लोकल, तर ते अधिकाधिक गिधाडाचं संवर्धन चांगल्या पद्धतीने होईल. आणि आमचा पहिल्यापासून प्रोमो राहिलेला आहे की जिथे गिधाडं सापडतात ते हॅबिटॅट, ते वातावरण पहिले वाचवायचं, ज्याला संरक्षित आम्ही ठेवतो. हॅबिटॅट रिपेअर आणि रिस्टोरेशन असं म्हणतो, जर बिघडलं असेल तर. आणि हॅबिटॅट एकदा वाचवलं ना, तुम्ही जंगल वाढवत ना, आपोआप पक्षी वाढवतात. आम्ही हम्म. काय फार मोठं संशोधन जादू काय केलेलं नाही. आम्ही हम्म. ते जंगल वाचवलं, 34 देवराया वाचवल्या आणि हम्म. मग त्या गिधाडांना वाचवायची सुरुवात केली, मग ते जे आपोआप झालं. गव्हर्नमेंटची पॉलिसी अपेक्षित होती. सो हम्म. अशा पद्धतीने दोन लेवलला गव्हर्नमेंट काम करते, पण आता पण 227 कोटी रुपयाचा खर्च गव्हर्नमेंट गिधाडांवर करते. पण त्यातला मॅक्झिमम खर्च हा जो चाललाय तो वन अथॉरिटी म्हणून चाललेला आहे, BNHS आणि प्रकाश, की जो स्थानिक अथॉरिटी म्हणून यायला पाहिजे. व्हेरिफिकेशन त्याला वाटल्यास लोकल लेवलला व्हायला पाहिजे. आणि मग कारण एक व्यक्ती, एक संस्था अख्ख्या भारतातलं सगळं बघू शकत नाही. हम्म. तो त्या लोकल लेवलला जर आली तर ते बघू शकेल. अशा पद्धतीचे गव्हर्नमेंट पॉलिसीज आपल्याकडे आल्या पाहिजेत, की जे आवश्यक आहे. आणि मग गिधाडांना जे खाद्य पाहिजे, हम्म. त्या खाद्यामध्ये गव्हर्नमेंटनी काय करावं, हा एक भाग पडतो. की इथे भरपूर जे धनगर किंवा मेंढपाळ लोक आहेत त्यांना त्यांनी चांगले प्रोजेक्ट द्यावे आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये मेंढीचं जास्त उत्पन्न करावं. आणि हम्म. त्यातलं सॉर्ट ऑफ जे काही उत्पन्न आहे ते पर वीक आपण जर गिधाडांना खाद्य म्हणून दिलं तर आपण त्यांना हम्म. सध्या प्युअर फूड देऊ. आणि आम्ही आतापर्यंतच्या जेवढ्या 28 वर्षात या गिधाडांना जिथे जिथे गुरं भेटतील ते माहिती घेऊन आम्ही जेव्हा टाकलं, आम्ही विचारतो तुम्ही किती इंजेक्शन मारले, 2 हम्म. मारलेत का 4. जर एक मारला असेल इंजेक्शन तर ते आम्ही एक प्रयोग केला, त्याच्यावर गिधाडांनी ते मांस खाल्लं पण त्यांच्यावर कोणताही वाईट परिणाम झाला नाही. झाले नाही. आमच्याकडं जी थोडी गिधाड होती ती इतकी आता मोठी होत चालली, व संख्या वाढत चालली. हम्म. आमच्याकडे फिडिंग ग्राउंडला 50 गिधाड मरून पडलेत असं आतापर्यंत इतिहासात एकही उदाहरण नाही. काहीतरी सकारात्मक उपासमार. होतं त्याच्यामध्ये. हा, तर त्यामुळे आम्ही काय करतो की ते इंजेक्शन मारले का विचारतो आणि त्या डायक्लोफेनाक बंद केले. त्यामुळे आम्ही भेटलेलं गुळ घेतो आणि ते हम्म. त्या फिडिंग ग्राउंडला टाकतो. पण ओके. सध्या गेल्या 15 वर्षात आम्हाला प्लास्टिकचा जाम प्रॉब्लेम जाणवतो. हम्म. पोटामध्ये प्लास्टिक निघतं, मग ते पण गिधाडांना अपाय करते. म्हणून आम्ही ते काय करतो, स्टमक त्याचं कापतो, जेव्हा त्याला एक्सपोज हम्म. करतो आम्ही चांबडं काढून टाकतो. ते स्टमक काढून त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल तर ते डम करतो, कारण ते स्टमक पण त्यांना खूप व्हॅल्युएबल फूड आहे. हम्म. मग ते प्लास्टिक डम करून उरलेलं आतडं ते तिथे टाकायचं, ते बरोबर खातात. बरं. सडतं ते आणि त्याचं ते चांगलं चांगलं प्रोटीन्स फूड त्यांना भेटतं. सो अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनी थोडंसं लोकल लेवलला, ग्राउंड लेवलला येऊन संस्थांची कामं व्हेरिफिकेशन करून, मी असं म्हणत नाही की माझ्या गोष्टीवर उद्या गव्हर्नमेंट यावं. हम्म. हम्म. इट शुड बी जे काय प्रयत्न व्हेरीफाय आहेत फॉर ते 1 योग्य इयर, करायला 2 इयर पाहिजे. अंडर इच एक्सपर्टीज पॅरामीटर्स. पण हम्म. लोकल लेवलवर जर गव्हर्नमेंटने डायरेक्ट अथॉराइज पैसे जर दिले, जसे BNHS ला देत आहेत, BNHS पण NGO आहे, ती काही हम्म. गव्हर्नमेंट गहन ऑर्गनायझेशन नाही. का किंवा नाही आहे आणि माझं BNHS बद्दल काही म्हणणं नाही किंवा हम्म. कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीबद्दल की काय कोणाला कसं पैसे त्याच्याबद्दल काही आरोप नाहीत किंवा म्हणणं नाही. पण त्यांनी लोकल, जशी बाहुकाड्याची संस्था आहे चिपळूणमध्ये काम करणारी, मध्य प्रदेशमधली संस्था आहे, त्या संस्थांकडे या लोकांनी बघून तिथे ते डायरेक्ट मदत द्यावी. बरं. माझा शेवटचा प्रश्न आहे आणि हा थोडा गंभीर पण आहे. 0.2% गिधाडं उरले तुम्ही असं म्हणतात. उद्या जर हम्म. म्हणजे मला वाटतं मी युval नोआ हरारीचं एक पुस्तक वाचलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं हा होतं की हा. मानवी वस्ती जिथे जिथे गेली तिथे तिथे तिथले पक्षी आणि प्राणी गिधाड नष्ट होते. झाले. जर उद्या बरोबर. गिधाड, देव ना करो असं, उद्या जर गिधाड नष्ट झाली त्याचा हा. एकूणच पर्यावरण आणि मानवी जीवनावर काय फरक पडेल जर उद्या गिधाड नष्ट झाली तर? आता आपण हा एकतर अनुभवलाच, कोरोना सारखा व्हायरस कोरोना सारखे तुमच्याकडे येणार आहे, आजार. हम्म. ज्याची, कारण रस्त्यावर मेलेली गिधड आम्ही पालीपासून आणतो, वाईपासून पण मेलेली गिधड आणतो रस्त्यावर, हायवेवर मेलेली. आम्हाला पोलीस हम्म. सांगतात ना एवढं लांबून, वाई कुठं आलं, रायगड पासून. रायगड पासून तर सातारात दोन दोन वगैरे. अडीचशे, हा, 170 किलोमीटरवर आम्ही ते आणतो. ते हायवेवर मरतात ना, हे गाढवं येतात, काय येतात, ते तसंच सडत राहतं. आणि सडणारा जो कुचका वास आहे ना, दॅट इज नथिंग बट व्हायरसेस. हम्म. व्हायरसेस हे H1N1 ग्रुप मधले जे आहेत, हम्म. जे जे व्हायरल डिपार्टमेंट कडून जर बघितलं त्यांचं हा. संशोधन म्हणजे याच्यातून, तर त्यांचे तुम्हाला अभ्यास करून मिळेल. ही ही जी व्हायरसेस आहेत, ही व्हायरसेस आपल्या हवेमध्ये तशी जशी आहेत, फेव्हरेबल कंडिशन आहे ते एकत्र येतात, बॉडी फॉर्म करतात आणि फटकन त्यांचं वेगळं रूप बघायला भेटतं.
त्यामुळे त्यांना फ्लेक्झिबिलिटी आहे. तुम्ही त्यांना नाही मारू शकत कायमचे. त्यांची बॉडीच अशी आहे की कुठेतरी कोपऱ्यात त्यांचा हात असतो, कुठेतरी कोपऱ्यात पाय असतो, कुठेतरी कोपऱ्यात डोकं असतं, आणि ती बॉडी एकत्र येऊन असेंबल होते आणि ती त्या फूडवर फेवरेबल कंडिशनला जनरेट होते. त्यामुळे हम्म, एकदा जर ते एखाद्या औषधाने सफर झाले, तर त्यांच्यामध्ये नवीन नवीन ऍडव्हान्स काही ना काहीतरी ब्रीड होत येतात पुढे. त्यामुळे हम्म, व्हायरसवर त्यांना त्यांचं उपजीवी त्यांना मारण्यासाठी ह्या सगळ्या स्कॅव्हेंजिंग ग्रुप जो आहे ना, म्हणजे हम्म, हायनाज आहेत, गिधाडा आहेत, कावळे आहेत, हम्म, मैनाज आहेत, बगळे आहेत, हा सगळा जवळपास 69 किंवा 68 पक्ष्यांचा प्राण्यांचा ग्रुप आहे. तो हम्म, ग्रुप जर जिवंत राहिला त्या त्या परिसरामध्ये, आणि हम्म, त्यांनी जर ह्या ऑर्गॅनिक मॅटरवर जर फीड केलं, तर नक्कीच आपण रोगांना नियंत्रणात आणू शकतो. म्हणून हम्म, कचरा विल्हेवाटीमध्ये आजही जे होत नाही, प्लॅस्टिक वेळ करून ऑर्गॅनिक कचरा जे डम्पिंग करतो आपण, ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. हम्म, ते डम्पिंग करताना त्याचं खतामध्ये जे आपण म्हणतो ना, खरोखर सोनखत आहे ते, किंवा चांगलं खत हे होईल 6 महिने ते, तशा हम्म, पद्धतीने ते होत नाही. म्हणजे आमचं महाड घ्या, आता कुठलंही शहर काढा, आणि त्याच्यात तुम्ही कचरापेट्या बघताना, म्हणजे हे खरंच धोका आहे. मग तुम्हाला होणारी सर्दी, तुम्हाला होणारे जे काही डोकेदुखी, तुम्हाला होणारे जे काही सायनसचा त्रास, हा सगळा जर बघायला लागला तर इट इज बेसिकली ओरिजिन फ्रॉम व्हायरस. हम्म, तुम्ही हे जर व्हायरस बघितले, तर जवळपास 23-24 प्रकारचे व्हायरस आहेत, हम्म, जे आपल्या सेंट्रल याच्यात मुंबई सेंट्रलच्या ज्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधून ते बघू शकता. त्याचे हम्म, डिटेल्स नाव आहेत, आणि त्यांनीच आपल्याला सर्दीसारख्या इन्फेक्शन पासून तुम्हाला डोळ्याचं इरिटेशन होतं, ते देखील व्हायरल इन्फेक्शन आहे. व्हायरल इन्फेक्शन जिकडे तिकडे कुठेही होऊ शकतं. हम्म, कुठेही आपण जे काही हे करतो त्याच्यामध्ये कुचकं सडकं जे होतं त्याच्यामध्ये त्याची वाढ होते. म्हणून आत्ताची स्थिती अशी भयानक आहे की तुम्ही गिधाडांचं संरक्षण जर केलं नाही, कावळ्यांचं संरक्षण जर केलं नाही, किंवा स्कॅव्हेंजिंग करणाऱ्या प्रत्येक पक्षाचा, अगदी साधी चिमणी जरी झाली तिचं, तरी तुमचं आयुष्य आणि तुमचं अस्तित्व धोक्यात आहे. विदिन 3 इयर्स, 3 वर्षात तुम्ही तुमची जात संपूर्ण या पृथ्वीवर तलावरून नाहीशी झाली असेल. म्हणजे त्याच्यापैकी आपण मनुष्यच 2 वर्ष संपुष्टात येईल. सफर होईल. हा, मानवी जात. आणि नुसतीच मानवी नाही, व्हायरस हे तुम्हाला माहिती आहे, तंबेरो रोग पडतो, गंभीर रोग पडतो, जो भाताच्या पानावर पडतो, तुमचा हम्म, भात पूर्णपणे नाहीसा करून टाकतो. मग त्यांना भातावर गोल अशी रिंग येणारी व्हायरसेस निर्माण होतात. कधी हम्म, कधी खोडामध्ये आत जाऊन खोडच खाऊन टाकतं, कोर हा, ओझोन. त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लो म्हणजे पाणी वाहणाऱ्या पेशी आहेत, हम्म, वनस्पत हे अन्न वाहणाऱ्या पेशी आहेत, त्याच्यामध्ये जर व्हायरस गेलं, तर ते काळ्या पडतात आणि निकामी होतात. पर्यायाने तुम्हाला झाड दिसतं असं, त्याला कोणी मारलेलं नाहीये, पण ते आतून सुकले आणि सुकत चालले. हे अति पोखरलेलंच. गंभीर व्हायरसेस आहेत. हम्म, हे आपल्याकडेच नाहीत, तर आपल्यावर तसंच त्या पद्धतीनं ते, आता मध्ये सिंहाचा प्रॉब्लेम होता गीरला, हो, जवळपास 40 सिंहांना व्हायरल इन्फेक्शन झालं. ते जर हम्म, आपण योग्य पद्धतीने केलं नसतं, आणि WWFने तो प्रोग्राम राबवला नसता, तर आज माहितीच पडलं नसतं, आणि मग त्यांना इन्फेक्टेड करून त्यांना वाचवण्याचं काम आता केलं. पण तुम्ही किती ठिकाणी पुरे पडाल, हम्म, आणि किती संख्येला? सो बेटर वे, तुम्ही त्या त्या एरियामध्ये, म्हणजे मी अभ्यासपूर्ण सांगतोय, जर का तुमचं 100 हेक्टर जमीन असेल, महाडच्या परिसरात असेल किंवा गावाच्या परिसरात, त्यातली 38% जमीन ही नोमॅस लँड आणि रिझर्व्ह साठी कंपल्सरी झाली पाहिजे. हे मी हम्म, कुठला शोध लावलेला नाहीये, हे हम्म, ब्रिटिशांचं गॅझेटियर सांगतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला 32 ते 38% जंगल संवर्धन करण्याचे क्रायटेरियाज आहेत. हम्म, म्हणून या काळी झालेले जे रिझर्व्ह आहेत ना आपल्याकडे, ते रिझर्व्ह मुळे आपण वाचवले जरा तरी आज. अच्छा. नाहीतर ते नसते ना, तर आज आपण अक्षरशः मिळेल त्याला उडवतोय, मिळेल त्याच्यावर बुलडोजर फिरवतोय, आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट चालली आणि या सगळ्या बाबतीमध्ये. मॅन्युअली हा, करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीनेच आपण त्यांना वाचवलं पाहिजे. हा, नॅचरली, म्हणजे तुम्ही इनकेस ब्रीडिंग सेंटर करताय, त्याच्यापेक्षा तुम्ही निसर्गात जिथे गिधाड आहेत, जिथे हायनाच आहेत, त्या डेनच्या जागा आहेत ना, त्या कंपल्सरी आता स्ट्रिक्ट अंडर रूल हम्म, फॉरेस्ट खात्याने त्या रिझर्व्ह कराव्यात, आणि तिथे नोमॅन्स लँड करावी. इथे हम्म, जायचंच नाही कोणी. आणि बरं, गावकऱ्यांना त्याच्याबद्दल वेगळे प्रोजेक्ट द्यावे, जसं आम्ही केले. आम्ही हम्म, चिरगावला काय केलं, त्यांना सांगितलं, मी इथे गिधाड तुम्हाला दाखवली, की हे बघा गिधाड आहेत, किती आहेत, 22 ते 28 गिधाड आहेत. इट वॉज इन 1999 वेर वी हम्म, हॅव सर्वेड फर्स्ट कॉलनी. जे नामशेष होत आम्ही वाचलं. टाइम्स ऑफ इंडियाला ते पेपर पब्लिश झाला होता. आणि आम्ही पक्षीमित्र संमेलनाच्या वेळी पण अनेक लोकांनी सांगितलं की गिधाड आमच्याकडून पुण्याकडून नष्ट झाले, आमच्याकडून नष्ट झाले, नाशिककडून गेले, या अमुक एक ह्याच्यामध्ये दिसत नाहीये. मग आम्ही त्याच्यावर जागे झालो खडाडून, की आपण आपल्याकडे बघू. आमच्या पण ते निदर्शन आलं की इकडे थोडे थोडे गिधाड आहेत, पण बऱ्यापैकी बाकीच्या कॉलनीत संपत चालले. मग आम्ही त्यावेळी जी काही चिरगावमध्ये गिधाड सापडले आम्हाला, 22 ते 28, आणि अवघी 2 घरटी होती. मग त्या हम्म, आम्ही गावाला सांगितलं की हे जे जंगल आहे ना, या जंगलामध्ये तुम्हाला जायचंच नाही कपडे धुवायला वगैरे. तुमचं छोटंसं जे देवराचे जंगल आहे ना, तिथे गिधाड राहतात, ते घरटी करतात.
आणि ती आता जगात संपतात, तुमचं नाव जगाच्या पटलावर येईल. हम्म. तर ते गावकऱ्यांनी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आमचं म्हणणं ऐकलं. आणि हम्म. दुसरी गोष्ट, तुम्हाला जाऊन तिथं काय एक दिवसाने तुम्ही संवर्धन करू शकत नाही, तुम्हाला हम्म. त्यांच्यात राहावं लागतं. मी 3.5 वर्ष राहिलो त्यांच्यात. हम्म. त्या वस्तीमध्ये त्यांच्या अवघी 10-11 घरांची वस्ती होती. जायला रस्ता नाही, एक टेकडी उतरून त्या टेकडीवर सुरू चिरगाव गाव वसलेले. आजही तिथे रस्त्याची वानवं आहे. तिथे हम्म. रस्ता गावात पक्का पोचलाय, पण आता पक्का पोचलेला नाही. तर त्या ठिकाणी या गावकऱ्यांना सांगून आम्ही त्या गिधाडाचं संवर्धन करायला सुरुवात केली. आणि मग गावकऱ्यांनी म्हटलं की आम्हाला ह्याच्याबद्दल काय मिळणार, आम्हाला तुम्ही सांगता जंगलाची पाठी तोडायची नाही, काय करायचं नाही. तिथे गणले साहेब म्हणून होते, राजवाडेकर साहेब होते फॉरेस्ट खात्याचे, आणि गोरनाथ म्हणून शिपाई होते. तर ह्या सगळ्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्या लोकांना गॅस देणं, म्हणजे तुम्ही चूल पेटू नका, पाठी तोडू नका, हे हम्म. प्रोजेक्ट अतिशय शांततेच्या पद्धतीने राबवले. आणि म्हणून केवळ ते म्हणजे आमचंच नाही काम, आम्हाला केलेलं वन विभागाने सहकार्य. 10 वर्षात आम्ही कुठल्याच पटालावर नव्हतो. हम्म. गिधाडाचं काम चालू आहे ह्याची बातमी ही तुम्हाला अगदी 99 ते जर 2004-09 घेतले तर कुठेही दूर दिसणार नाही. तर यू डोंट हॅव टू डिस्क्लोज दॅट साईट. ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं होतं. आणि ह्या केवळ यांच्या सगळ्या सपोर्टमुळे ते आज आज हे सगळं शक्य झाले. चांगले वाढले. आणि आज 28 गिधाडांपासून ह्या 22 वर्षाच्या सातत्यानं फूड देण्याच्या आणि मॉनिटरिंग प्रोग्राममुळे आम्ही हम्म. प्रत्येक पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हम्म. त्याच्यामध्ये भरपूर आयाम आहे, ते एका मुलाखतीत होणार नाही. पण हम्म. ह्या सगळ्या आयामांमधून आम्ही त्यांना मदत करून त्याचं संवर्धनाचं काम करून आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम करून 8 ठिकाणी आम्ही संवर्धन करतो. हम्म. म्हणजे ह्या रायगड जिल्ह्यामध्ये. बरं. आणि त्यासाठी मॉनिटरिंग प्रोग्राम चालू आहे. आणि आज मी ती ही गिधाडं 350च्या वरती पोहोचलेत. म्हणजे हम्म. 28 सोडून 350 वर आज गिधाडं पोहोचलेत. मला चांगला कॉन्फिडन्स आहे की 5 ते 6 वर्षात त्यांची संख्या 2,000 पर्यंत जाईल, विच इज बरं. नॅचरल नंबर ऑफ वन ऑफ द तालुका और तहसील लेवल. आणि हम्म. ती झाल्यानंतर मी म्हणेन की आम्ही यशस्वी झालो. ठीक तर आहे. तोपर्यंत उद्या गिधाडं काय खाणार आहेत आणि कुठे मरणार आहेत ते मला माहिती नाही. माहित नाही, पण पण त्याची ह्या संख्या नक्की निसर्गाने वाढेल आणि आम्हाला साथ दिली. त्याच्यामुळे हा, पर्यावरणाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण उत्तरेबल आहोत, तुम्ही आन्सरेबल आहात, मी आन्सरेबल आहे, वी आर हम्म. एज्युकेटेड पर्सन, आपण मीडियावर आहोत, याच्यावर आहोत. ही हम्म. जनरेशन जी आहे ना आता, ती तुम्हाला प्रश्न विचारते की क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिस होत चालल्यात. आम्ही हम्म. वाघ जसे चित्रामध्ये बघतोय, तरच जसे चित्रामध्ये बघतोय, तसं गिधाड पण आम्ही तर चित्रामध्ये बघतोय. गिधाडं पण आता आमच्या बघायला लागतील. जनरेशनला गिधाड बघायला आज नाहीये. तुम्ही का हम्म. ठेवले नाही, तुम्हाला माहिती होतं, तुम्ही ज्ञानी होतात, यू आर नोईंग द थिंग्स, काय करायचं आहे बाबा, त्यांची घरटी वाचवायची आहेत. आणि त्यांना म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. वस्त्र तर ते घालत नाहीत, पण अन्न आणि निवारा आणि निवारा हे जर त्यांना त्यांना देणे प्रोव्हाइड आवश्यक केलं आणि वाचवलं, एवढ्या साध्या पद्धतीत आहे. इट इज नॉट सायंटिफिकली, मी हा पीएचडी बेसचं काय बोलत नाही. एक साध्या 2 टेक्निकली आणि गावकऱ्यांना घेऊन जर आपण तिथे प्रत्यक्ष राहून हे काम केलं, तर आज गिधाडं जशी 350वर आले, तसे हायनाथचे पण आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. इथे क्रिटिकली एंडेंजर्ड गरुड आहे, बगळे आहे, त्यांचा पण आम्ही अभ्यास करून हे सगळे प्रोजेक्ट इथे राबवतोय. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या जनरेशनला आन्सरेबल आहोत. आणि आन्सर. आपल्या समोर आपण संवेदनशील राहिलं पाहिजे की ज्या पक्ष्यांनी आपल्याला आतापर्यंत वाचवलं व्हायरस हम्म. पासून. कारण पूर्वी जर गिधाडं फार 20 वर्ष 25 वर्ष पूर्वी मेली असते ना, तर तुम्ही आज ही मुलाखत घ्यायला जिवंत नसतात, मीही नसतो. कारण हम्म. तेव्हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि औषधं नव्हती, लॅब्स ठीक. नव्हत्या, ज्या आत्ता पण आहेत. हम्म. त्यावेळी त्या नव्हत्या. त्यावेळी आता देवीसारखा आहेत. एक रोग, या कोरोनासारखा येऊन आपण त्याच्यात कधीच मेलो असतो गावच्या गावात. ठीक. सो अशा पद्धतीनं ह्या आन्सरेबलसाठी, या जनरेशनसाठी आपल्याला गिधाडं वाचवायची आहेत. आणि ते आम्ही वाचवतोय. ठीक. खूप तरुण हा त्याच्यामध्ये काम करत आहेत. गेली 20 वर्ष सातत्यानं रोजराज या तरुणांची संख्या कॅनव्हसिंग आणि वेगवेगळ्या हम्म. शिबिरातून वाढते. आणि बरं. म्हणून त्याच्या पॉकेटला आता ती राहून काम करतात. सो हे गिधाडं हा, जर वाचवली आणि तरच मनुष्याचं अस्तित्व राहील. फक्त मनुष्यच नाही तर संपूर्ण पर्यावरण प्राणी सृष्टी आणि त्याच्यामध्ये वनस्पती. मध्ये राहील. येस. ओके. मेस्त्री सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. सरांनी खूप गंभीर इशारा दिलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मेस्त्री सर, खूप खूप धन्यवाद. मी जाता जाता एक सांगतो की हे हम्म. चिरगाव जे गाव आहे, चिरगाव, हम्म. नाणेमाची, हम्म. पाली, वडघर मुद्रे, त्याच्यानंतर मांजोळे, वडघर मांजोळे, हम्म. आणि श्रीवर्धन आणि जसवली, त्याच्यानंतर पांगळोली, या सगळ्या गावांनी सहकार्य केल्यामुळे, हम्म. गावकऱ्यांनी स्वतःहून याच्यामध्ये सहभाग केल्यामुळे हे काम यशस्वी झाले. शक्य तसं झालं. तिथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे लोकल लेवलला काम करतं. सो मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. हम्म. आणि ह्या कामात जे जे काही काम करतात त्या सगळ्यांमुळे हे उभं राहते आणि संवर्धन होते, असं मी मांडू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर.